विद्यार्थी मित्रांनो, काल आपण विशेषणाचे साधित विशेषणापर्यंत आलोय. विशेषणामध्ये सगळ्यात पहिले आपण सिद्ध विशेषणाचे प्रकार पाहिले. त्यामध्ये आपण गुणवाचक विशेषण पाहिले. त्याच्यानंतर संख्या विशेषण आणि संख्या विशेषणाचे एकूण 5 उपप्रकार सुद्धा पाहिलेत. त्यामध्ये गणनावाचक एक होतं, नंबर 2 ला क्रमवाचक, नंबर 3 ला आवृत्तीवाचक, नंबर 4 ला त्यामध्ये पृथकवाचक, नंबर 5 ला त्याच्यामध्ये अनिश्चित संख्या विशेषण होते. तिसरा जो प्रकार होता म्हणजे गुणवाचक, त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांक संख्या विशेषण आणि तिसरं होतं सार्वनामिक विशेषण. पुढे आपण साधित विशेषण देखील पाहिलेत. साधित विशेषण म्हणजे काय, तर इतर शब्दांच्या जातीपासून सुद्धा विशेषण तयार होऊ शकते का, तर हो. मग त्यामध्ये आपल्याला माहीत झालं की नामापासून सुद्धा विशेषण तयार होते, ते नामसाधित विशेषण. सर्वनामापासून जे विशेषण तयार झाले ते सर्वनाम साधित विशेषण. त्याच्यानंतर धातू, थोडक्यामध्ये क्रियापद, धातूपासून तयार झाले ते धातुसाधित विशेषण आणि क्रियाविशेषण अव्ययापासून जे तयार झाले ते अव्ययसाधित विशेषण. इथपर्यंत येऊन आपण काल थांबलो होतो. आज आपण पुढे निघतोय. बघा, आपल्या समोर समजा एखादं उदाहरण असं पडलंय, पडकी भिंत, आणि त्याने विचारलंय अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. मग नेमकी हे कोणत्या प्रकारात बसेल, मग त्याने तुम्हाला दिले सगळ्यात पहिले अधिविशेषण, दुसरे दिले त्यांनी त्याच्यामध्ये गुणवाचक विशेषण, तिसरे दिले त्यांनी धातुसाधित विशेषण आणि चौथे दिले त्यांनी विकारी विशेषण. बघा, आता एवढी नावं देऊन टाकली. मला माहिती आहे तुम्हाला पाहिल्याच ओळखलं असं, अरे पडणे क्रिया एक आलं, सरांनी सांगितलं तर की अरे पडणे कृती असेल तर ते धातू झालं, मग धातुसाधित विशेषण. पण एक लक्षात ठेवा, सर्वच्या सर्व पर्याय साधिताचे आहेत का? नामसाधित, सर्वनाम साधित, धातू साधित आणि त्याच्यानंतर शेवटचं अव्यय साधित असे नावं दिलेले नाहीत. मग यामध्ये कोण कोण होऊ शकते आपण पाहूया. याच्यात दिलं फक्त बघा, मराठीतले पर्याय द्यावे लागतील. फक्त ए व सी दुसरं, फक्त बी व सी तिसरं, फक्त सी आणि चौथं आहे वरील सर्वच्या सर्व पर्याय होऊ शकतात का तेही आपण पाहूया. चला, हे नामाच्या आधी आले म्हणजे अधिविशेषण होऊ शकते का, तर हो, होऊ शकते. करेक्ट. पहिलं गुणविशेषणामध्ये बसेल का, बघा बरं, हे गुण दाखवते का संख्या दाखवते का सर्वनामाचं आहे, ते सर्वनाम पण नाही आहे, संख्या पण दिसत नाही, त्याच्यामध्ये गुणाची माहिती होते. आपण तर ती आरती पडकी भिंत आहे त्याच्यावर बसू नको, पडशील मेल्या, त्या पक्क्या भिंतीवर बसणार. याचा अर्थ तुम्ही त्या भिंतीचा गुण सांगितला. धातुसाधित आहे त्यात काही वादच नाही, कारण पडणे ही कृती आहेच, त्यालाच आपण पडकी केलंय. आणि विकारी आहे का, तर हो. बघा बरं, भिंत स्त्रीलिंगी म्हणून पडकी, इथं वाडा असता तर पडका, घर असतं तर पडके, याचा अर्थ हे सुद्धा होतंय. मग उत्तर काय जाते, म्हणजे वरील सर्व. असंच आणखीन एक उदाहरण तुम्हाला दिलंय, वरचा मजला, विशेषणाचा प्रकार ओळखा. तुम्हाला पहिला दिला आम्ही अधिविशेषण, दुसरा दिला त्याच्यामध्ये संख्या विशेषण, तिसरा दिला त्याच्यामध्ये अव्ययसाधित विशेषण आणि चौथा प्रकार दिला त्याच्यात आम्ही विकारी विशेषण. पाहूया आपण हे सगळेच्या सगळे पर्याय होत आहेत का. तर बघा, नामाच्या आधी आले म्हणजे हे अधिविशेषणाचं काम करतंय. हो. वरचा मजला, वरचा म्हटला तर क्रमाचा बोध झालाय. बघा, वरचा, खालचा, मधला, म्हणजे हे क्रम कोणाकडे आले, संख्या विशेषणाकडे होते. वर हे क्रियाविशेषण अव्यय देखील आहे आणि त्याला प्रत्यय लागलेले आहे चा, म्हणजे वरचा अव्ययसाधित विशेषण पण झाले.
परत ते विकारी आहे का बघा बरं. मजला पुल्लिंगी आहे म्हणून वरचा, वरचा मजला. माडी असतं तर वरची माडी असं झालं असतं. मग हे विकारी. याचा अर्थ याचं सुद्धा उत्तर काय झालं असतं, वरील सर्व, म्हणजे दिलेले सर्व पर्याय त्याला लागू पडतायत. प्रत्येक वेळेस काही असं घडणार नाही. कधी कधी इकडं अविकारी दिलं असतं तर कदाचित मग 3च पर्याय आले असते, ए बी सी. इथं जर विधी विशेषण असतं तर मग बी सी हे 2च पर्याय झाले असते. इथं गुणविशेषण दिलं असतं तर मग एकच पर्याय झाला असता, अव्ययसाधित विशेषण. या प्रकारे विशेषणाचे आपण 3 गोष्टी, विकारी अविकारी, आपण सुरुवातीला शिकलो होतो. त्याच्यानंतर आपण काल सिद्ध आणि साधित हे सुद्धा घेतलेत प्रकार. आता पुढे पाहूया आपण. संबंध विशेषण. संबंधी नाही म्हटलं मी, काय म्हटलंय, संबंध विशेषण. तर काही वेळेस परीक्षेमध्ये संबंध विशेषण हे नाम न येतात त्याला ते नाम साधित विशेषणच म्हणतात. नामापासून तयार होणारे. केव्हा बघा, षष्टी विभक्तीतील नाम हे नामाआधी आल्यास संबंध विशेषणाचे कार्य करते. आपण विभक्ती प्रत्यय जेव्हा शिकलो होतो बघा, तेव्हा प्रथमेचा प्रमुखार्थ कर्ता, द्वितीयचा प्रमुखार्थ कर्म, तृतीयचा प्रमुखार्थ करण, चतुर्थीचा प्रमुखार्थ संप्रदान, पंचमीचा प्रमुखार्थ आपादन, षष्टीचा प्रमुखार्थ नव्हता. षष्टीला आपण संबंध लिहिलं होतं, लक्षात ठेवायचं. आणि संबंध म्हणजेच काय, एक प्रकारचं संबंध विशेषण काम करणार षष्टीचं. नामाची षष्टी विभक्ती नामाच्या आधी आली तर ती काय बनते, संबंध विशेषणाचे कार्य करते. बघूया, आपण इथं घेतलंय राजाचा वाडा, म्हणजे राजा कोण झाला, तिथलं मालक. हे काय झालं, संबंध विशेषण. मी ते दिले बघा बरं, राणीचे वडील म्हटलं तर त्याच्यामध्ये जन्यजनक संबंध झाला, संबंध विशेषण आहे, बस झालं. त्यात दिलं आम्ही राजूची सायकल, म्हणजे याचा अर्थ स्वामित्व आलं, मालकी आलं, संबंध दाखवल्याचे ते संबंध विशेषण वेगवेगळे अर्थ दाखवू शकतात. परत पुढे समास घटित विशेषण. एका परीक्षेला यावर प्रश्न पडला होता, पण त्यांच्याकडून पर्याय देताना चुकला होता. तो समास घटितच्या ऐवजी समास धरित विशेषण झाले होते आणि त्यामुळं तो प्रश्नच रद्द झाला होता. तसंच अव्यय साधितवर सुद्धा प्रश्न पडला होता, पण परीक्षेमध्ये अव्ययाच्या ऐवजी त्यांच्याकडून अन्यय साधित विशेषण असं झाले होते, त्याच्यामुळे तो प्रश्न रद्द झाला होता. बघा, त्यांच्याकडून थोडेफार प्रिंटिंग मिस्टेक होतात आणि त्याच्यामध्ये प्रश्न रद्द होतात. पण माझं म्हणणं आहे की आयोगाकडून चूक करण्याची अपेक्षाच नाही आहे. कारण तुम्ही असंही वर्षभरामध्ये एखाद्या परीक्षेचा एक पेपर घेता, असे वर्षभरातून तुम्ही अनेक परीक्षांचे म्हणजे मिळून किती होतील, 8 ते 10 पेपर घेतात. तुमच्याकडे एवढी मोठी टीम असती, टीम वर्क असतं, तरी तुमच्याकडून चुका होतात कशा. त्याला 50 किंवा 100 मार्काचा तो पेपर असतो, ते ऑब्जेक्टिव्हमधला तुम्ही त्यातून एकूण एक वर्ड चेक केला पाहिजे. तुमच्याकडून एकही प्रश्न रद्द होता कामा नये. ही तुमची जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी सरळ आपण म्हणूया आयोगाची. समास घटित विशेषण पाहूया. याच्यामध्ये काय काय, नावातच समास घटित आलं म्हणजे सामासिक शब्द कशाचं कार्य करेन, विशेषणाचं कार्य करेन. बघा, नामाआधी सामासिक शब्द विशेषणाचे कार्य करत असेल तर त्यास समास घटित विशेषण म्हणतात. सामासिक शब्द घेऊया आपण. बघा बरं, त्याच्यामध्ये गणेश म्हटलं की गणेशाला कोणकोणते तुम्ही सामासिक विशेषणं दिली आहेत. नुसती आरती जरी आठवली ना तर तुम्हाला कमीत कमी त्या 4 ते 5 विशेषणे त्यामध्ये आढळतीलच. आरती म्हणजे काय, स्तुतीच करणे असते देवाचे, दुसरं काहीच नसतं त्यामध्ये. बस स्तुती म्हणजे कशातून करणार, विशेषणातून.
चला आपण आता गणेशाला काय काय म्हणू शकतो. गणेश, लंबोदर गणेश. लंब म्हणजे लांब, मोठ्या पोटाचा, ढेबऱ्या पोटाचा. लंबोदर गणेश म्हणजे हे कोण झालं, समास घटित विशेषण. लंब आहे उदर ज्याचे असा तो गणेश, हे आलं लंबोदर गणेश. एक दंत गणेश, ते गणेशालाच वापरलेले तुम्ही. मूषक वाहन, उंदीर ज्याचे वाहन आहे बघा, मूषक वाहन गणेश त्यालाच म्हटलेलं आहे. भालचंद्र गणेश. आहे ना, एक दंताय गौरी तनयाय भालचंद्राय धीमहि. है ना, ते गीत ऐकण्यासारखं अजय गोगावळे यांनी गायलेलं सुद्धा आहे. अजय गोगावळे यांनी रचलेलं आहे आणि मला वाटतं की शंकर महादेव यांनी गायलेलं आहे. सुंदर आणि विशेष म्हणजे संस्कृतातलंच ते गीत आहे. बघा, भालचंद्र गणेश त्यालाच म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर नीलकंठ शिव. व्याघ्रांबर शिव. चंद्रशेखर शिव. ही शिवाला दिलेली नावे आहेत महादेवाला. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा बरं, पद्मनाभ विष्णू. चक्रपाणी, पाणी रस्व ठेवा, विष्णू. लक्ष्मीकांत विष्णू. लक्ष्मी आहे कांता ज्याची तो विष्णू. झालं. शेषशाही विष्णू. गरुड ध्वज विष्णू, कारण गरुड आहे ध्वज ज्याचा असा तो कोण म्हणजे विष्णू. म्हणून म्हणतो आपण पुष्पक विमान आले होते त्यांना घ्यायला. पुष्पक विमान म्हणजे गरुडच येते त्यांना घ्यायला, बाकी काहीच नाही. म्हणजे कुठे गेले ते, वैकुंठात गेले. एकवचनी राम, हे परीक्षेला येऊन गेलेले. एकवचनी राम. पंचमुखी हनुमान, हेही आले परीक्षेला. ही झाली समास घटित विशेषण. तेवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. विशेषणाचा जो शेवटचा भाग आहे ते म्हणजे वाक्यातील उपयोगावरून पडणारे विशेषणाचे प्रकार. बघूया. विशेषणाचे 5 प्रकार आहेत. यातले 3 ते 4 आपण आधीच अभ्यासलेले आहेत. पाहूया. यांच्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे नाम सदृश विशेषण. दुसरा दर्शक विशेषण. तिसऱ्या क्रमांकावर आहे संबंधी विशेषण. बघा, हे संबंध नाहीये, संबंधी विशेषण. त्याच्यानंतर येईल प्रश्नार्थक विशेषण आणि 5व्या क्रमांकावर आहे ते म्हणजे सार्वनामिक विशेषण. ही 5 नावे घ्यायची आपल्याला. बघा पुढे. पहिलं नाम सदृश विशेषण. हे कुठे येईल? नामाआधी येणारे विशेषण. वाक्यातील नाम वगळल्यास जर नामाची जागा घेत असेल, थोडक्यामध्ये नामाचे कार्य करत असेल,
तेव्हा त्या नामाआधी येणाऱ्या विशेषणास नामसदृश विशेषण म्हणतात. हे कोण आहेत बघूया. त्यांच्यामध्ये उदाहरण घेतले. हे उदाहरण मागे आपण घेतलेले पहा. श्रीमंत लोकांना गर्व असतो. यामध्ये लोकांना हे झालं नाम आणि त्याच्या आधी येणारं हे विशेषणे आणि हे विशेषण या नामाची जागा घेऊ शकते. जर तुम्ही करून बघितलं तर बघा, त्यातलं नाम काढून बघा आणि त्याला लिहून बघा. श्रीमंतांना गर्व असतो. तर काही जण काय करतात पुस्तकामध्ये यालाच नामसदृश विशेषण म्हणतात. हे नामसदृश विशेषण कसं होईल? हे तर विशेषणापासून तयार झालेलं नाम आहे. हे विशेषण साधित नाम आहे. बघा, हे काय झालं? नाम आहे. कोणतं नाम झालं? हे विशेषण साधित नाम. याला शेवटी आपण नाम म्हणतोय, विशेषण कसं म्हणणार? मग याचा अर्थ हे नामाच्या आधी येणारं हे विशेषण नामाची जागा घेऊ शकतं, नामसदृश ते वाटू शकतं, म्हणून त्याला नामसदृश विशेषण म्हणतात. तसंच बघा, तो गरीब लोकांना मदत करतो, तो गरिबांना मदत. चला, दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे दर्शक विशेषणाचा. दर्शक सर्वनाम हे रूप न बदलता नामाआधी आल्यास दर्शक विशेषण बनते. लक्षात ठेवा, त्यानं रूप बदलायचं नाही, कारण रूप बदलला तर तो सार्वनामिक विशेषणाच्या घरात चालला जाईल. मी याच्यामध्ये घेतले बघा बरं. तो मुलगा हुशार आहे. आणि यामध्ये मी असे घेतले असते बघा बरं. तो हुशार मुलगा आहे. काय फरक पडलाय? यानं याला दर्शवलं असतं, पण हे झालं असतं नाम आणि हे झालं असते दर्शक सर्वनाम. पण हे बघा, याला जोडून आले नामाला, नामाच्या आधी आले, रूप न बदलता हे सर्वनाम आले, म्हणून हे झाले त्यातले दर्शक विशेषण. बिलकुल तसंच आता संबंधीवाला होईल. संबंधी विशेषण म्हणजे कोणते सर्वनाम? बघा, संबंधी सर्वनाम हे रूप न बदलता नामाआधी आल्यास संबंधी विशेषणाचे कार्य करते. उदाहरणार्थ बघा, जो विद्यार्थी अभ्यास करतो तो परीक्षेत उत्तीर्ण होतो. चाल, याच्यामध्ये बघा बरं, जो विद्यार्थी म्हणजे कोणाशी संबंधित? विद्यार्थीशी, ह्या नामाशी संबंधित, म्हणून हे झालं याच्यातलं संबंधी विशेषण. पुढे चौथे जे आहे प्रश्नार्थक विशेषण. प्रश्नार्थक सर्वनाम जे आहेत आपल्याकडे बघा, प्रश्नार्थक सर्वनाम ते पण कोणते कोणते? कोण, काय. प्रश्नार्थक सर्वनाम हे रूप न बदलता नामाआधी आल्यास
प्रश्नार्थक विशेषणाचे कार्य करते. उदाहरणार्थ मी इथे घेतलंय, तू काय काम करतोस सांगशील. चला, काम झाले याच्यातले नाम, हे झाले याच्यातले प्रश्नार्थक विशेषण. तुला काल कोण मुलगा भेटला सांग लवकर. चला, मुलगा हे झालं याच्यातलं नाम आणि कोण झालं याच्यातलं प्रश्नार्थक विशेषण. हे आपण आधी सुद्धा उदाहरणं घेतलेली आहेत. आणि आता राहिला शेवटचा मेंबर, 5वा, तो म्हणजे कोण? सार्वनामिक विशेषण. आतापर्यंत हे 3 जण जे आहेत ते रूप न बदलता नामाआधी आलेत. पण इथं बघा बरं, सार्वनामिक विशेषणामध्ये पुरुषवाचक अनेक वचनी सर्वनाम असं करू. पुरुषवाचक अनेक वचनी सर्वनाम, त्यामध्ये आपल्याला फक्त घ्यायचे आम्ही, तुम्ही या दोघांनाच, प्रथम आणि द्वितीय पुरुषवाचक. पुरुषवाचक अनेक वचनी सर्वनाम हे थोडेफार रूप बदलून नामाआधी आल्यास, म्हणजे काय होईल, ते रूप बदलून आले तरी असं लिहितील आम्हा, तुम्ही असतील तर लिहितील ते तुम्हा, आल्यास सार्वनामिक विशेषणाचे कार्य करतात किंवा सार्वनामिक विशेषण बनतात. उदाहरणार्थ बघा बरं, आपण हे घेतलेली आहेत उदाहरणे सगळी. आम्हा, मुलांना, कोणीच विचारत नाही. आम्हा मुलांना, मुलांना झालं नाम आणि आम्हा झालं याच्यातलं सार्वनामिक विशेषण. ठीक आहे. तुम्हा मुलांना कोणीच विचारत नाही, तुम्हा मुलांना त्याच्यामध्ये. ठीक आहे, एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. इथं विशेषण हा प्रकार पूर्णपणे संपला आहे. त्यानंतर आपण क्रियापद घेणार आहोत. आहे तो म्हणजे क्रियापद. क्रियापदाला संस्कृतामध्ये आख्यात म्हणतात. त्यालाच आणखीन वाक्य पृथक्करणाच्या भाषेतून आपण त्याला विधेय हे देखील नाव ऐकण्यात येईल तुमच्या. ते म्हणजे क्रियापद. बघूया त्यातला पहिला मुद्दा. याची व्याख्या वर करणे एक व्याख्या आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा विकारी शब्द, तो पण करणारा क्रियावाचक विकारी शब्द. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा तो पण क्रियावाचक विकारी शब्द. त्याच्यामध्ये क्रियावाचक आणि एक काय आहे विकारी आहे. अर्थपूर्ण करणे सुद्धा कोणाकडे दिलेले, क्रियावाचक शब्दाकडे दिलेले आहेत. मग यावरून आपण आणखीन चिरफाड करू शकतो. बघा बरं, सर्वच क्रियापदे ही क्रियावाचक असतात असे नाही. तर काही क्रियापदे ही स्थिती किंवा स्थित्यंतरवाचक असतात. बघा, म्हणजे
सर्वच क्रियापदे हे क्रियावाचक नसतात. हे तर माहीत झालंय आम्हाला. काही क्रियापदे हे कशी असू शकतात, स्थिती किंवा स्थित्यंतरवाचक असतात. मग तिसरा मुद्दा परत पहा. स्थिती किंवा स्थित्यंतरवाचक क्रियापदे ही वाक्याचा अर्थ पूर्ण करीत नसतात. त्यामुळे त्यांना अपूर्ण विधान क्रियापद म्हणतात. मग अशा वेळेस त्यांना विधानपूरकाची आवश्यकता असते, म्हणून या क्रियापदांना विधानपूरक क्रियापद म्हणून देखील ओळखले जाते. ते आपण नंतर पुन्हा पाहणारच आहोत. पुढे क्रियावाचक क्रियापदे ही अकर्मक, सकर्मक, उभयविध असतात. अकर्मक म्हणजे कर्ता असतो, कर्म नसते. सकर्मक म्हणजे कर्ता असतो, कर्मही असतो. उभयविध म्हणजे असं एखादं क्रियापद असतं का की जे दोन्ही पद्धतीने वापरता येईल दोन भिन्न वाक्यामध्ये? तर हो, अकर्मक किंवा सकर्मक म्हणून दोन भिन्न वाक्यात एकाच वेळी एखादे क्रियापद वापर केले त्याला आपण उभयविध क्रियापद म्हणतो. इतकंच नाही तर द्विकर्मक क्रियापदे सुद्धा असतात की त्यांना दोन कर्म असतात, प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म. त्यांचा अभ्यास होईल. आणखीन बघा बरं. काही क्रियापदांना क्रिया करणारा कर्ता स्पष्ट नसतो. अशा क्रियापदांना अकर्तृक क्रियापद म्हणतात. पुढे यांचाच भाव महत्वाचा असतो. कर्ता नसल्यामुळे त्यांचा भाव, त्यांचा अर्थ महत्वाचा मानला जातो, म्हणून त्यांना भाव कर्तृक क्रियापद असे देखील नाव पुढे मिळते. त्याला क्रियापदाकडे पुन्हा बघा बरं. क्रियापदामध्ये जो धातू येतो तो धातू कशाला म्हणायचा आहे आपण? धातू म्हणजे काय त्याची व्याख्या सुद्धा छोटी विचारू शकतात. धातू म्हणजे काय तर बघा, क्रियापदाचे प्रत्यय रहित मूळ रूप, ते काय झाले याच्यामध्ये धातू. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट समजून घ्यायची ती म्हणजे धातू साधित म्हणजे काय? तर धातू साधित म्हणजेच काय तर कृदंत. कृदंताचं एक वैशिष्ट्य बघा. कृदंतास जरी स्वतःचा अर्थ असला तरी ते वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही. म्हणजे एकटे कृदंत येऊन वाक्याचा अर्थ पूर्ण करणार नाही, मग त्याला सहाय्यकाची मदत घ्यावी लागेल, तेव्हा ते संयुक्त क्रियापदाचा भाग होईल, मुख्य क्रियापद म्हणून कार्य करेल. अन्यथा ते क्रियापद म्हणून काम करणार नाही. कृदंत वाक्यामध्ये नाम, विशेषण किंवा क्रिया विशेषणाचं देखील कार्य करू शकते. बघा, कृदंत म्हटलं तर मग त्यांना सुद्धा तुम्हाला प्रत्यय लावा लागतील ना, तर तुम्ही धातूला पुढे प्रत्यय लावता कृदंत ओळखण्यासाठी. म्हणजे तुम्ही धातूला पुढे पुढे आपण ने प्रत्यय लावणार, त्याच्यानंतर इथं त प्रत्यय लावणार, ता लावणार, ताना लावतो आपण, हे सुद्धा ओळखत आहे तुम्हाला. झालं, ता झालं, ताना झालं, ऊ झालं, ऊन झाले, त्याच्यानंतर ला झाले आणि त्याच्यानंतर वा झाले. असे प्रत्यय लावून तुम्ही काय करू शकता, कृदंत तयार करू शकतात. मग ही विधानाचा अर्थ पूर्ण करतीलच असं काही नाही. बघा, मी जर असं म्हटलं उदाहरण, रात्री कुत्रे भुंकू लागली. आता बघा बरं, या भुंकू मध्ये ऊ होते, भुंकू.
मी जर याला काढून टाकले, आता वाचा बरं. रात्री कुत्रे भुंकू, रात्री कुत्रे भुंकू. अरे पुढं काही बोल ना बाबा, पूर्ण करणं त्याचा अर्थ. रात्री कुत्रे भुंकू लागली म्हणजे भुंकायला सुरुवात झाली. म्हणून हे दोघे मिळून काय झाले, क्रियापदाचं कार्य करतात. म्हणजे बघा, कमीत कमी 2 शब्द जर असतील, 2 पेक्षा जास्त असले तर चालतील, पण 2 शब्द जर आले तर संयुक्त क्रियापद केव्हा होईल, जेव्हा त्याच्यातून एकाच क्रियेचा बोध होईल. म्हणजे या कृदंताला मदत केली या सहाय्यकानं. त्याला अर्थ असो नसो, पण तो शेवटी कृदंताला अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करतो, लक्षात ठेवायचं. बाकी इतर ठिकाणी कृदंत हे नाम विशेषण किंवा क्रिया विशेषण अव्ययाचे कार्य करू शकते. बघा, इतर वाक्यात कृदंत हे क्रियापद नसेल तर, म्हणजे क्रियापदाचा भाग नसेल तर, नाम विशेषण किंवा क्रिया विशेषण अव्ययाचे कार्य करू शकते. कधी ते नाम बनेन तर कधी काय बनेन ते विशेषण, तर कधी काय बनू शकतं त्याच्यामध्ये क्रिया विशेषण अव्यय देखील बनू शकते. बघा, तो हसत बोलतो. मी असं वाक्य घेतलं इथं तुम्हाला समजण्यासाठी, म्हणजे लक्षात येईल. तो हसत बोलतो. बघा बरं, हसला काय लागले, त लागले, पण हे काही संयुक्त क्रियापद नाही. तो बोलतो, कसा बोलतो, हसत बोलतो. म्हणजे हसत हा शब्द कोणाची माहिती देतो, क्रियापदाची. आणि म्हणून हे याच्यातलं काय होईल, क्रिया विशेषण अव्यय. मी जर असं म्हटलं की आई मुलांना खाऊ देते. बघा इथं खाऊ, मग इथं पण भुंकू होते ना, मग इथं बघ बरं, आई मुलांना खाऊ देते. काय देते, खाऊ. म्हणजे हे खाऊ याच्यात कशाचं कार्य करतंय, नामाचे कार्य करते. झालं. मग तसंच तुम्हाला विशेषणाचे देखील उदाहरण घेता येईल. बघा बरं, झाकली मूठ 1.25 लाखाची असते. कोणती मूठ, झाकली. अरे मूठ झालं नाम आणि हे झालं विशेषण, नामाच्या आधी आलेले ते विशेषण. असे कृदंत विशेषणाचं देखील कार्य करू शकते. तर एवढं स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. त्या क्रियापदावर पडलेल्या प्रश्नांचा आपण पर्यायांचा अभ्यास करणार आहोत. चला सर, बघा त्यातला पहिला पर्याय नंबर 1 आपल्याला अभ्यासायचं आहे की क्रियापद अकर्मक असते का. तर हो, अकर्मक क्रियापद, सकर्मक क्रियापद. तिसरं, 2 कर्म असले तर त्याला द्विकर्मक क्रियापद. तिसरे आले, दोन्ही पद्धतीने वापरले जाते का, तर त्याला उभयविध क्रियापद. आणि शेवटचं येतात आपण अभ्यासणार आहे ते म्हणजे विधानपूरक क्रियापद. याला आपण आधी पण नाव दिले अपूर्ण विधान क्रियापद. म्हणजे विधानाचा अर्थ पूर्ण करत नसेल तर. दुसरं आपल्याला बघायचं आहे त्यामध्ये गट, तो म्हणजे संयुक्त क्रियापद आम्हाला अभ्यासायचं आहे. त्या संयुक्त क्रियापदामध्ये तुम्हाला कृदंत आणि त्यासोबत येणारे सहाय्यक या दोघांचा अभ्यास करावा लागेल, तेव्हा ते संयुक्त क्रियापद ओळखता येईल. एक बी याच्यामध्ये येईल प्रयोजक क्रियापद. सी शक्य क्रियापद. आणि डी शेवटचं जे आहे भावकर्तृक क्रियापद, ज्याला कर्ता स्पष्ट नसतो म्हणून यांना आपण अकर्तृक क्रियापद असे म्हणतो. हेही गटात अभ्यासणार आहे आपण. तिसरा जो गट आहे त्यामध्ये
धातू, थोडक्यामध्ये ह्या मूळ रूपालाच आपण सिद्ध धातू देखील म्हणतो. आणि ह्या सिद्ध धातूला जर काळाचे किंवा अर्थाचे प्रत्यय जोडले तर त्यापासून सिद्ध क्रियापद तयार होते. दुसऱ्या गटात आपल्याला पाहायचंय तो म्हणजे की धातूला देखील प्रत्यय लागून साधित धातू तयार होते. आणि साधित धातूला काळाचे किंवा अर्थाचे प्रत्यय जोडून धातू साधित क्रियापद तयार होते. ही धातू साधित क्रियापद दुसरे तिसरे कोणी हे दोघेचे वरचे प्रयोजक व शक्य यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता काय हळूच को म्हणतील सर पहिले आपल्याला लेकरं ओळखीचे झाले नंतर पप्पा ओळखीचा झाला. मग बाहुबली 1 बाहुबली 2 माहीत नाही का तुम्हाला? बाहुबली 1 मध्ये पहिले कोण ओळखू जातं? लेकरू, आणि नंतर पप्पाची ओळख आहे दुसऱ्या भागात. तसं इथेही चालतं. चल या नंबर 4 आणखीन कोण आहे? जसं इथं साधित धातू आले तसे इथे साधित क्रियापदाचा देखील आपल्याला प्रकार बघायचे आहेत. साधित क्रियापदे कोणकोणती? त्यात पहिलं आहे नामापासून जे तयार होईल त्याला ते नाम साधित क्रियापद म्हणतील. सर्वनामापासून क्रियापद तयार होत नाही. मग विशेषणापासून जे क्रियापद तयार होईल त्याला त्यांनी विशेषण साधित क्रियापद म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर क्रियापदापासून क्रियापद होईल होतंय ना बघा, म्हणजेच त्याला आपण वर लिहिलं होतं धातू साधित क्रियापद. आणि शेवटी क्रिया विशेषण अव्ययापासून जे तयार होईल त्याला अव्यय साधित क्रियापद म्हणतो. ही नावं आपल्याला अभ्यासाची आहेत. पुढे जे काही आख्यात आहे त्या आख्याताला सुद्धा अर्थ प्राप्त झालेत. कोणते कोणते बघा बरं. आख्यातार्थ हा मला अभ्यासायचा म्हणजे क्रियापदाच्या अर्थावरून पडणारे प्रकार. त्यात पहिला आहे तो म्हणजे स्वार्थ क्रियापद. याच्या नावातच बघा स्व अधिक अर्थ, ज्याला फक्त स्वतःचा अर्थ असतो म्हणजे क्रियावाचक काळ दाखवण्यासाठी वापरले जाईल हे ते स्वार्थ क्रियापद. दुसरा जो आलेला आहे त्याच्यामध्ये आज्ञार्थ क्रियापद. याच्या काही नाही फक्त 8 अर्थछटा तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. म्हणतो सर हे लिहून लिहून तुम्ही आम्हाला भीती दाखवायला लागले. नाही भीती नाही, वास्तविकता दाखवते. तर आज्ञार्थ क्रियापद. त्याच्यानंतर पुढे येतो विध्यर्थ क्रियापद. बरेच पुस्तकामध्ये ते द वापरते. विद्यर्थ, विद्यर्थ नाही ते विध्यर्थ, विधी अधिक अर्थ. म्हणजे यांच्याकडे सुद्धा तब्बल 7 प्रकारच्या विधी आहेत. ते 7 प्रकारच्या अर्थछटांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. किंवा ती त्याच्या 7 आणि याचे 8, 7 आणि 7 14 आणि 1 15 15 ते यांचेच झालेत. मग बघा आणि शेवटचं जे आहे डी क्रमांकाचं ते म्हणजे हे संकेत देते आणि त्याच्यातून गेला संकेतार्थ क्रियापद. यांना काही आख्याताला विकार लागणार आहेत का? त्या विकाराच्या आधारे आम्हाला स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ ओळखू येईल काही प्रमाणात तरी? तर हो. मग हे आख्यात विकाराचे प्रकार काही नाही फक्त 7 आहेत. कोणते कोणते? पहिलं बघा बरं. प्रथम त आख्यात, ते वाचताना ताख्यात सरळ सरळ तला आ जोडून वाचतात ताख्यात. तसं घेतलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. प्रथम त अख्यात. दुसरं आलेलं आहे बघा बरं ल आख्यात म्हणजे लाख्यात. ल ला आ जोडून टाका लाख्यात. यावरून वर्तमान काळाचा बोध होईल, यावरून भूतकाळाचा बोध होईल लाख्यात. तिसरं जे आलेलं आहे ते म्हणजे इल आख्यात म्हणजे इलाख्यात, भविष्याचा बोध होईल. डी नंबरचा आहे बघा बरं ई आख्यात म्हणजे काय? तर ई जसं नाही का तो मोठ्याने रडी आणि ती मोठ्याने हसी, म्हणजे आता दोघंही ती रडत नाही हे काही हसत नाही, म्हणजे यांची रीत आलेली आहे ती ई आख्यात. त्याच्यानंतर आले याच्यामध्ये उ आख्यात.
व आख्यात, थोडक्यामध्ये व ला आ जोडून वाचा वाख्यात. झालं ना? बघा, नेहमी सत्य बोलावे, शेवटी वे लागले ना, बोलावे. आणि शेवटचं आहे ते म्हणजे द्वितीय त आख्यात. इथे विधानामध्ये 2 क्रियापदे येतील आणि 2 क्रियापदांनाही इथे ताख्यातच असेल. हे आपल्याला अभ्यासाचे. पुढे 7वं जे आहे त्याच्यामध्ये होकारार्थी क्रियापदाचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यांनी त्याला नाव दिले करणरूप. हे असते होकारार्थी. होकारार्थी विधानातले. दुसरं अकरणरूप, हे नकारार्थी विधानातील. सी मध्ये आपल्याला अभ्यासाचे ते म्हणजे अनियमित क्रियापद, ज्याला आपण गौण क्रियापद देखील म्हणतो, ते अभ्यासू आपण. आणि डी होते त्याच्यामध्ये अध्यारूथ क्रियापद. अध्यारूत म्हणजे गुप्त असणार, म्हणजे क्रियापदाचा जर उल्लेखच नाही झाला वाक्यामध्ये तर तो म्हणतो त्याचा सगळं क्रियापदावर आधारित असतं, क्रियापदच वाक्यात नाही म्हटलं कमाल झालं. आणि नसणाऱ्या क्रियापदाचा प्रकार विचारताय, तिथं असणारे क्रियापदाचा प्रकार लवकर ओळखू येत नाही आणि ते नसणारं क्रियापदाचा प्रकार ओळखा म्हणतात. अबे, वाक्यात नसलेल्या क्रियापदालाच अध्यारूत क्रियापद म्हणतात. तोच प्रकार झाला त्याचा. बस चला, 8वं यांच्यामध्ये आपल्याला परत अभ्यासाचे ते म्हणजे कृदंताचे कार्य. ते आपण थोडेसे आत्ताच पाहिले होते बघा बरं. त्याच्यामध्ये ते नामाचे काम करेल, विशेषणाचे कार्य करेल, क्रिया विशेषण अव्ययाचे कार्य करेल. क्रियापद सोडून बाकीचा अभ्यास त्यांचा करायचा आहे. आणि 9व्या स्थानावर आहे काळाचा अभ्यास. आणि काळाचं विभाजन सुद्धा आम्हाला 4 भागात करूनच अभ्यासायचं आहे. साधा काळ, अपूर्ण किंवा चालू काळ, पूर्ण काळ आणि शेवटी घ्यायचं आपल्याला तो म्हणजे रीतिवाचक. आणखीनही काळासाठी इतरही छटा आपण शिकणार. तर खऱ्या अर्थाने इथे येऊन क्रियापद समाप्त होईल. ही फक्त नावे झालेली आहेत, क्रियापद संपलेलं नाही. त्याला एकेकाला आपल्याला मैदानात घ्यावे लागेल. तेवढा स्क्रीनशॉट काढून. पहिला जो भाग आहे याच्यामध्ये बघा, अकर्मक क्रियापद हा भाग. अकर्मक क्रियापदाची व्याख्या त्यामध्ये बघा, कर्त्यापासून निघालेली क्रिया, कर्त्यापाशीच लय पावते म्हणजे संपते, ती पुढं कोणापर्यंतच जात नाही. त्याला काय म्हटलेलं आहे? अकर्मक क्रियापदे. मग अकर्मक क्रियापदामध्ये बघा बरं, म्हणजे कर्ता आहे, कर्म नाही. वाक्यात असणारं कर्म जरी असेल तरी तो कर्म त्या क्रियापदाचा नसेल. बघा, काही वाक्यात असणारे कर्म हे क्रियापदाचे नसून ते कृदंताचे असू शकते. तसंच आणखीन काही अकर्मक धातू सुद्धा आपल्याला माहित आहेत की ज्यांच्या आधी द्वितीयतलं नाही तर चतुर्थीतलं पद हे संप्रदानाचं कार्य करताना आपल्याला आढळते. बघा, अकर्मक धातू आधी चतुर्थीतील पद संप्रदानाचे कार्य
करते, ते कर्म नसते. ती आकर्मक धातू कोणती आहे? जवळपास 15-16 नमुने बघा. ती आवड, परवड, कळ, मीळ, शोभ, दिस, लाग, लाज, वाज, वाट, भी, घाबर, रूच, हव, हस पाहिजे. ही 16 नमुने लक्षात ठेवायची. झालं? आवड, परवड, कळ, मिळ, शोभ, दिस, लाज, लाग, वाट, वाज, भी, घाबर, रूच, हव, हस पाहिजे. रट्टा हाणत राहायचं एकदम. काही फार फार महत्वाची आहेत. मग आता उदाहरणच पुन्हा आपण आकर्मकचं झालं. यांचं म्हणणं आहे ना, कर्म जरी असेल तर ते त्यांचं नसणार, आणि शक्यतो कर्मच नसते या क्रियापदाला, प्रॉब्लेमच नाही आहे. चला, आपण हे वाक्य घेतली होती बघा. रानात झरा वाहतो. सांगा, वाहणारा कोण? झरा करता. आता त्याला प्रथमा द्वितीय कसं लिहित बसता सरळ सरळ? झरा वाहतो कोठे? रानात. हे झाले अधिकरण. थोडक्यामध्ये हे कर्म नाही आहे म्हणजे हे आले अकर्म क्रियापद झालेले आहे. चला, दुसरं उदाहरण. राणीला दूध आवडते. काय म्हणतं? परत परत तेच वाक्य येतात. अहो, हे प्रयोगापर्यंत पृथक्करणापर्यंत पिच्छा सोडणार नाही आहे तुमचा. चला, आवड. सर आवड आहे सर आकर्मक याच्यामध्ये. आवडणारे कोण? दूध करता. दूध आवडते कोणाला? राणीला. मग हे कर्म आहे का? नाही सर, हे संप्रदान आहे. हे झालं अकर्मक क्रियापद आहे. चला, तिसरं उदाहरण याच्यामध्ये. राजाला मुकुट शोभतो. शोभणारा कोण? मुकुट करता. मुकुट शोभतो कोणाला? राजाला. संप्रदान. हे परत शोभणे क्रिया कशी आहे? तर आकर्मक क्रिया आहे. त्यात तुम्ही टाकत राहा. राणी आईला घाबरते. राणी आईला घाबरते. सांग, घाबरणारी कोण? राणी करता. राणी घाबरते कोणाला? आईला. लगेच प्रश्नांची लगेच उत्तर शोधू नका. काय कोणाला? या प्रश्नाचं उत्तर कर्म असते, मग सकर्म क्रिया होईल. घाबरणे क्रिया ही राणीपर्यंतच मर्यादित आहे, कारण राणी घाबरते, ही आईला कुठं माहिती? आपण घाबरणे आणि घाबरवणे फरक आहे की नाही? डचकला असता कान ठळ्या बसल्या तुमच्या? नाही. आपण एक दाराच्या मागं उभं राहून कोण भॉ भॉ आज थोडीच भॉ जोरात ओरडा लागतो तेव्हा ते घाबरतात. ते घाबरणारच नाही. चला, राणी घाबरते ही झाली अकर्मक क्रिया. राणी घाबरते कोणाला? आईला. हे झालं संप्रदान. आणखीन एक उदाहरण घेऊ बस त्याच्यामध्ये. हे उदाहरण घेतले होते बघा. तो चोर गाडी भरधाव घेऊन पळाला. आता बरेच लेकरं लगेच म्हणतील, सर घेऊन पळाला क्रियापद घ्या. अरे पण घेऊन पळाला हे क्रियापद एकच नाही ना, त्यात एकच कृती नाही ना, दोन कृती आहेत ना बघा, घेणे आणि पळणे. त्याच्यामुळे मध्ये एवढंच क्रियापद आहे, फक्त लक्षात ठेवायचं याच्यात. पळणारा कोण आहे? तो चोर झाला याच्यातला करता. तो चोर पळाला कसा? काय नाही, कसा? गाडी भरधाव घेऊन. नाही तर बस घेऊन पळाला, घेऊन पळणारा कोण? चोर घेऊन पळाला. काय गाडी? लगे तुम्ही तर कर्म करून मोकळं केलं असतं याला. झालं? अरे हे कर्म जरी असेल तर ते कोणाचे असेल? या घेऊन कृदंताचे असेल. कसा पळाला? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा बरं. कसा पळाला? लगेच उत्तर तुम्ही दिलं काय? गाडी भरधाव घेऊन. म्हणून हे पळणे क्रिया कशी झाली? अकर्मक झाली. ठीक आहे, एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. बाकी उद्याच्या तासाला घेऊ.